पाऊस एन्जॉय करूया डिसेंबरमध्ये. पावसापासून आम्ही प्रयत्न करत होतो पण काही यश नव्हतं येत. वैष्णव समोसे आता बोल. समोसे समोसेला पीठ बी वेगळं लागतं. भाजी बघा आजची. मला काय पोट भरून दिला म्हणून आभार. मग देवाचे आभार मानवते मी. देवा खूप धन्यवाद. हे बघा, पाऊस पडतोय. हे इकडे पाणी सगळं तुंबलंय ते बघ. रात्रभर चालू आहे ना पाऊस. चालूच आहे. सकाळी उठल्यापासून तर आवाज येतोच आहे. रात्री पडला असेल अजूनमध्ये 5-8:30 रात्री चालू झालेला. म्हणजे काल संध्याकाळपासून चालू झालं. रात्री कुठे उशिरा बारीक बारीक चालूच होता. सगळं सामान आम्ही बघा हे असं ताडपत्री टाकून सगळं पॅक करून ठेवलं. मग कालपासूनच पाणी उडवून टाकायला पाहिजे झाडू घेऊन. हे बघ इथे जमा झालं. किती वेळा उडवणार? थोडा वेळ उडवायचं. मग आता काय करणार, सामान सगळं भिजेल ना आपलं. काय भिजणार नाही. त्या स्टँड आहे कुठलं त्याला त्या कपाटात खाली स्टीलचा ऑरेंज कलरचा बॉक्स आणि तो भिजेल. प्लास्टिकचा आहे. कसे दिवस ना पावसाचे बापरे. कधी पण काय पण ना. पावसाचे दिवस नाही, वादळ आहे म्हणून तो पाऊस आहे. वादळ 1-2 दिवसात कधी झडपून निघून गेलं ना वादळ, मग जाईल पाऊस. डिसेंबर चालू आहे तरी हे असं पावसाचं आहे. तर असे बारीक बारीक आहे म्हणून, नाही तर फास्ट जोरात काय काय ठिकाणी जोरात आहे. गारपीट पण पडणार आहे. आपल्या साईडला गारपीट पडणार आहे काय काय ठिकाणी. आमचं चूल पण भिजली. चूल चुलीवर काय ते ढाकायला पाहिजे. जाऊ दे चला. पाऊस एन्जॉय करूया डिसेंबरमध्ये. तर सकाळी सकाळी आज पाऊस एन्जॉय करतोय आम्ही. तुम्हाला ना एक गोष्ट दाखवते. 2 दिवसापूर्वी झालं होतं हे. सकाळी 5-5:30च्या दरम्यान. हे बघा, हे पपईचं झाड आहे ना, ते आपोआप पडलं. हे असं ह्या साईडला. काय माहिती काय झालं, आम्हाला काही समजलंच नाही. मी उठली सकाळी 5:30 वाजता आणि बाहेर आले, बघितलं तर खाली पडलेलं झाड आणि अंधार. मग पटापट मग ते सगळं आम्ही तिघांनी मिळून ते झाड उभं केलं. त्याला अशी माती वगैरे टाकली आणि आत्ता 2 दिवसानंतर आहे व्यवस्थित झाले बघा. आता ही पानं आहेत ना सगळे कोमेजल्याचे झालेत, पण वरची पानं बघा झाले टवटवीत. कारण ही पानं पण अगोदर एकदम कोमेजल्यासारखी झाली होती जेव्हा झाड पडलं ना तेव्हा. ते आता आहे व्यवस्थित आहे. मी म्हटलं जगतं आहे का मरतं आहे. आम्ही पण चिंतेमध्ये होतो म्हणून मग तुम्हाला काय मी सांगितलं नाही. म्हटलं आता व्यवस्थित होऊ दे मग तुम्हाला म्हटलं दाखवते. म्हणजे अशी इच्छा होते आमची की जगू दे झाड, आणि जगलं आहे ते. त्याच्यामुळे बरं वाटतं आज. रोज सकाळी उठली ना का मी येऊन चेक करते, म्हणजे काय झालं बघू दे बघू दे. तर 2 दिवस आम्ही खूप चिंतेमध्ये होतो की झाड एवढं आपण मायेने मोठं केलं आहे आणि ते म्हटलं असं पडलं कसं. झालं आता होईल व्यवस्थित बघा. आज आहे. आणि अजून एक तुम्हाला चांगली गोष्ट दाखवते. कुणालच्या बाबांची मेहनत सफल झालेली आहे. म्हणजे पावसापासून आम्ही प्रयत्न करत होतो पण काही यश नव्हतं येत. आणि त्यांनी काय काय करून ते केलं आणि झालं, सक्सेस झालं आहे. तुम्हाला मी दाखवते. आणि हे बघा, येस भोपळा. म्हणजे 8 दिवस झाले या भोपळ्याला. म्हणजे छोटं होतं ना म्हणून तुम्हाला दाखवलं नाही. म्हणजे आता व्यवस्थित तयार झालं आहे, तेवढं दाखवूया आपण सगळ्यांना. म्हणजे झाकूनच ठेवलेलं आम्ही. जोपर्यंत मोठं होत नाही ना तेवढं, म्हणजे असं उघडं ठेवलेलंच नाही ना. ते माशी वगैरे आहे ना ती बघा हल्ला करते आणि पोखरून वगैरे काढते. त्याच्यामुळे असं व्यवस्थित झाकून ठेवलेलं. आणि कालपासून आम्ही आता हे असं उघडं ठेवलेलं आहे. आणि पाऊस पण पडतो त्यात. पण झाले बघा, खूप प्रयत्न केले आहे भोपळ्यासाठी. ह्या बघा, ही बघा अशी वेल इथे पसरलेली आहे. ही ह्या साईडला इथे अशी खूप प्रयत्न केले कुणालच्या बाबांनी. त्यांची मेहनत आहे ही. म्हटलं निदान एक तरी भोपळा लागू दे, असे आमचे प्रयत्न चालू होते आणि लागलं. देवाने यश दिलं बघा. चांगलं वाटतंय. पाऊस पडतोय पण वातावरण मात्र छान झालंय.
आता आमचे प्रयत्न चालू आहेत की अजून पण जर का येतील ना भोपळा वगैरे, ती फुलं वगैरे बघा फुलतात ना, ते त्यांचं चालू असतं काय काय प्रयोग करत असतात ते. आज पण आहे फुललेलं हे बघ फुल, हे बघ हे कसलं आहे, नर आहे का नर आहे वाटतं. हा मादी आहे. हे वेलीमध्ये कसं मेल आणि फिमेल असे प्रकार असतात आणि मग ते हे करावं लागतं. ते कधी कधी आपण स्वतः पण ते परागकाळ असतात ना, ते हे करून ते करावं लागतं. ते करतात कोणाच्या बघा. तिकडे बघायचं ना फुल आलं असेल तर. तिथे पण सेम आलं. नाही ना तिकडे त्या वेळीला पण सेम आलं. हां राहू दे ना भोपळा उघडा. शेण भिजेल. हे शेण बघा आणून टाकलं होतं झाडांसाठी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. पाऊस घेऊन आज स्वागत करते. कालपासनं पाऊस चाललेला आहे गावाला. ते कर्नाटकमध्ये कुठेतरी वाटतं काय वादळ वगैरे येणार, त्याच्यामुळे असं झालेलं आहे. वातावरण सगळं चेंज झालं आहे, न्यूजमध्ये सांगत होते. आणि सकाळी सकाळी सगळं झाडांचं वगैरे निरीक्षण चाललेलं आहे. तुम्हाला या 2 गोष्टी बघा दाखवल्या, पपईचं झाड आणि म्हणजे दोन्ही पण चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत. पपई पण आमचं जगलेलं आहे आणि भोपळा आपला. भाजी वगैरे तयार झालेली आहे. वातावरण छान झालं आहे, पाऊस पडतो आहे पण बरं वाटतं आहे आणि असं फिरायला गार्डनमध्ये चांगलं वाटतं आहे. आज कुणालची सुट्टी आहे म्हणून थोडंसं निवांत आहे. कुणालची आता उद्याला एक्झाम आहे, त्याच्यामुळे 2 दिवस त्यांना सुट्टी दिले. म्हणजे एक्झाम कशा चालू झाल्या आहेत, त्याच्यामुळे मग इतर मुलांच्या पण एक्झाम वगैरे आहेत ना, त्याच्यामुळे त्यांना मग सुट्टी. भाजी वाटतं तयार झालेली आहे, बघूया नंतर थोड्या वेळाने काढीन. म्हणजे थोडा बारीक बारीक पाऊस पडता म्हणून चला जरा भिजूया, बरं वाटेल तेवढंच. भिजूया बरं नाही वाटणार, मग त्रास होतो हे असल्या पावसामध्ये. मला नाही काय होत, मी स्ट्रॉंग आहे खूप. मी कधी आजारी पडते का? मी कधीच आजारी नाही पडत आहे. कधीतरी चुकून वर्षातून एकदाच, नंतर असं कधीच सर्दी विधी काहीच नाही, कसला त्रास नसतो मला. स्ट्रॉंग आहे मी, खूप स्ट्रॉंग. चला चहा पिऊया. पण आज झाडांना पाणी मिळाले म्हणून जरा आनंद आम्हाला भरपूर होतोय. नॅचरल पाऊस पडतोय ना, झाडं आज खुश होऊन जाणार. चला आता घरी जाऊया, भरपूर भिजलोय. सुगंध बघ ह्याचा येतो, टॅमॅटोच्या झाडाचा सुगंध बघ मस्त येतो. एकदम छान सुगंध येतो टॅमॅटोच्या. हा पानांचा खूप मस्त. ते भाजी विजी करतात काय पानांची, केली असती. आंबट असतात पानं, कोकमाची पानं. कोकमाचं बघा झाड असतं ना, रातांब्याचं, त्याची पानं खायची, काय पानं लागतात मस्त, आंबट आंबट. हो गोड असतात काय. आपण मग ते शेवरा देवीला गेलो तेव्हा खाल्ली होती ही गोष्ट, मला माहिती नव्हती. ही आपली आरोही मृण्मयी आहे, ती छोटी छोटी फुलं त्यांनी मला सांगितलं आणि मग आम्ही खाल्ली होती. मस्त लागतं. हां कवळी पानं काय खूप मस्त भारी लागतं. आणि इथे आमचा कुणाल बघा काय चाललंय. कुणाल दूध गरम करून घेतोय आणि कुणाल जरा चहा पण द्या आम्हाला, देशील ना? हां आज काय घराच्या बाहेर पडायला मिळणार नाही आम्हाला. हे बघा अंतरून पण आमचं तसंच पडलेलं आहे, सगळं हळूहळू चाललेलं आहे. आज घरातच कोडल्यासारखं झालं. आज पाऊस पडतो तर बाहेर काय करायचं जाऊन. नाश्ता पाहिजे स्ट्रॉंग. काय नाश्ता स्ट्रॉंग पाहिजे, काय हवंय? नाही नाही म्हणजे काय काय हवंय, काय फरमाईश? त्याला पाऊस पडतो म्हणून फरमाईश ना. आता समोसे, समोसेला पीठ वेगळं लागतं. वेगळं असं काय नाही, मैद्याचं पीठ असतं. मैद्याचं पीठ वापरतात ना. काय करायचे एक दिवशी समोसे ते आपण. काय मी बनवले होते एकदा, ट्राय करत काय. समोसे खायचेत, बनवले सर. मैदा नाही आपल्याकडे, गव्हाच्या पिठाचे पण बनतात. नाही नरम असतं ते, नरम पडतं. मी बघितले तो मी बोललो ना बेकरीवाला, हां त्याच्यात मिक्स पीठ असतं, ते नरम असतात. कुठं पाणी पण भरायची गरज नाही, पाणी आहे आपल्याकडे भरलेलं. पास हे लाईट गेलं तर लाईट जाणार. काल बघितलंस ना जरासं. गरज नाही, फक्त ड्रम मधलं पाणी वरचं टाकीतलं तुझे, बाकी ह्या दोन्ही टाका भरले. आजकाल झाडांना पण पाणी लागलं ना, दोन्ही टाका दोन्ही जाऊन भरले. तेवढा ड्रम मधलं संपलं की आपल्याला बाहेरून पाणी नाही. आम्ही कपडे मी इथे बाहेर धुईन, बाहेरच्या इथे समोरच. इथे काय पाऊस नाही लागणार, एक साईडला घेईन.
चला चहा एन्जॉय करतोय आम्ही. हे बघा चहा पितोय. तुम्ही पण या सर्वांनी चहा प्यायला. नाश्त्याचं काय? नाश्त्याचं तर सकाळी 7:30 सव्वा 7:10 सांगतो तू नाश्ता करून संडे आहे प्रिया. तू नाश्ता 9 वाजेपर्यंत ठीक आहे. बटन कुठला तरी चालू आहे का? चार्जिंग चालू आहे त्याची. हे फोन वगैरे कुणाला चार्ज करा ठेवा, नाही तर लाईट जाईल. आज पाऊस पडतो, लाईटीचं काही खरं नाही. बाबा जाऊन फोनवर चार्जिंगला लावा. चला फटाफट लावलाय मी सर. लावलाय. माझा पण लावा. चला. तुझा फोन तुलाच माहिती. आणि इथे आमच्याकडे की नाही हा चॉपर आहे ना, त्याचा झाकण बघा तुटलाय. झाकण नाही तुटलं, ही दोरी बघा. आता मी ते करत होती ना तर तुटली. ते रिपेअरीचं काम चालू आहे. ही काय गाठ तुटली ही काय? ही बघा. ते आता बघूया होतंय का. हा साफ करून घ्या आधी. सक्सेसफुल भुवड होती. टोमणे मारायचे काही कमी होत नाही आमच्याकडे. हे बघा पराठे बनवलेत, भाजीचे पराठे बनवलेत. समोसा नाही पण पराठ्यावरती आज दिवस काढलेला आहे. आणि माझा चॉपर काय रिपेअर केला नाही दोघांनी. जवळजवळ 1-1.5 तास झाला त्यांनी घालवला आहे त्याच्या मागे, पण काही काय केलेलं नाही. तूप मी तुला तूप मागितलेला, तूप पुढे घ्या संपला. भरपूर लावलंय. जास्त तूप बीप खायचं नाही, चांगलं नसतं ते. तुझ्या मनातलं काय? आता बघ, आता आवाज बघ कुणाल. आता बोलायची पद्धत तर बघ ना. मगाशी कशी जीप कचा कचा चालू होती. कशी कचा कचा जीप मगाशी चालू होती. कैसीचा आवाज नाही आला. कुठली हा? आवाज आला? आणि कॅमेरा चालू केला का जीभच कमी होऊन जाते, बोलणं कमी होऊन जाते एकदम. कसं आहे? मग काय फेकते? आता सबूत म्हणून कुणाल आहे. कुणाल काय रे मगाशी बघितलंस ना. काय बोलत आहे बोर्ड? हा आता बोला ना बोर्ड. काय बोलते आता? बोल, मी दाखवतो तुला. सांगतो, उत्तर देतो. तर बोल. बोल काय बोल. मी जीप चालते की नाही बघतो. दाखवतो तुला ती. हा बघ, हा बघा फुकतोय येडा. खा गरम गरम. हा पाऊस कधी थांबायचा. हा पाऊस तर जास्त पडायला लागलाय बघ. पाणी लय तुंबलंय बघ दऱ्यात. पाठीमागे लय आता गेला पाऊस. काय? नाही, पाठीमागे लय पाणी तुंबलं. सामान सगळं खराब होईल ना. पूर्ण आलाय तो. चला पाऊस बघा थांबला आता. आणि भाजी काढतोय थोडीशी, तुमच्याशी शेअर करते. म्हणजे अर्धा तास झाला पाऊस थांबलाय. पडणार ना, वातावरण आहे तसं. टॅमॅटोपासून सुरुवात करूया. टॅमॅटो आपले पिकलेत. मला वाटतं काल पण थोडेसे काढले होते. मी जशी गरज लागते ना तशी काढते. मग एकदम नाही काढून ठेवत. हे बघा इथे पण आहेत. मी इकडचे काढते. तयारच काढा. लालवालेच काढते. हे बघा. तील पण ते राहू दे. काढ ना. काढायचे ते काढ. तुला लालसर झालेले आहेत ते. ठेवून तरी काय करणार. बाहेरच ठेव. फ्रीज मध्ये टिकणार नाही ते. फ्रीजमध्ये नाही ठेवणार, बाहेरच ठेवणार ना अर्धे कच्चे. मिरचीचं रोपटं तर बघ एवढं वाढत चाललंय. तिथे ते 2 पण आहे. थोड्याशा मिरच्या इथे भरपूर तयार झाल्यात. जमिनीला टच त्या काढ. मोठ्या मोठ्या काढ, लांब लांब. जमिनीला टच होतात त्याच काढ. बाकी काढू नको व्हायच्या. जास्त नाही काढायचं. ते जसे लागेल तसे काढलेल्या बरं असतात. बस झालंय. तिकडे ठेव सुपात. पडवळ झालेत तयार. इकडे बघत्या. जमिनी लगतच्या सगळ्या काढकाराच्या आहेत. पाऊस पडतोय ना. हे बघा हे तयार झालं. ते बघा जमिनी लगतच्या ठेवूच नको. बारीक जरी असेल तरी. पडवलला ना हे मस्त फुटल्यात. काय त्याला म्हणतात, फांद्या का फुटऱ्या काय म्हणतात. भरपूर पसरले पडवळ आपली. त्याच्यामुळे आठवड्यातनं 3-4 वेळा तरी निघतेच पडवळ. 2-2, 3-3 तरी निघतातच. आपल्याला एक ताईंची कमेंट होती अशी काठी घ्यायची आणि त्या काठीने अशी वर करायची पानं, मग ती वांगी दिसतात. वांगी पण भरपूर धरलेत. मी पण काढते. हे बघा पाऊस आला परत.
खराब झाला ना फेकून द्यायला डायरेक्ट बाहेर काय झालं? कीड लागली तुला म्हणून मी सांगतो मोठीच असते. नको ते साईडला ठेवा ते, नंतर बघते मी. जमिनीवर ठेव. चला पाऊस चालू झाला परत बारीक बारीक. आता ऊन पडलं होतं, पटपट काढत हां परत पाऊस आला. वातावरण सगळं चेंज होत चाललंय. काटे हवे होते. हा सगळ्यात बेस्ट आहे. रंग बघा किती छान आहे तो. चला हे काढूया आता. अजून एक आहे, 2 होते काय. कसली फुलं आहेत? कशाला आहेत? नवीन काय नाही ना आलेला? बघू दे बघू दे. आणि बारीक बारीक दाणे आहेत कसले जंगली फूल. जंगली नसेल. हेच तर मेन आहे ना, आपल्याला काय माहिती नसतं. कसली तरी वेळ दिसते. या ऐकलं का? वेळ आहे कसली तरी. नाही नाही ते राहू दे, बियाणं होईल. हां बघितलं मी. आपल्याला की नाही आता अळूची पानं काढायचीत. ती बघा समोर. आणि इथे बारीक बारीक रोपटी बघ कसली आलीत केळीच्या इथं. आपली केळी पण चांगली व्यवस्थित झालेली आहे. खाली रोपटे आहेत. काबरे केवढी पानं मोठी बारकी काढते. तर काय करू? ही वाली मोठी नको. नको एकदम एवढा मोठा पान नको आहे. तो जून झाल्यावर काय झाला. हां बारकी बारकी पाहिजे. तो असू देत. आपल्याला लय पाऊस पडला तर डोक्यात छत्री घ्यायची. खरोखर म्हणजे काय, ह्याच्यावरून छत्रीवरती या पकडते मी. हां अजून काढू ही वरची ती छोटी राहते. ही काढू. हां भाजी बघा आजची. वांगी, पडवळ, आज टॅमॅटो छान निघालेत बघा. टॅमॅटो की नाही मध्ये पण मी काढली होती थोडीशी. हे आपल्या गिलक्या, मिरच्या, ही अशी भाजी. हां टॅमॅटो भरपूर निघालेत. आणि ही अळूची पानं आता मला बनवायचे म्हणून ती काढलेत अळूची पानं. कारलं कमी आहे एकच, पण चांगली निघाली भाजी. आणि आता हे बघा हे सगळं आता पाऊस थांबलाय ना, सगळं मला आता साफ करायचं आहे. ती चूल ना मगाची तिकडनं उचलली, सगळी राख वगैरे काढली तिकडची. आता सगळं धुवून वगैरे घ्यायचं आहे. आता हे ताडपत्री हलवून सगळं बघायचं आहे सामान भिजलं की नाही ते सगळं चेक करावं लागेल ठेवायला. आज बघा मी अळूची भाजी केली. मगाशी बघा तुम्हाला दाखवलं ना. आणि त्यात मी टाकले मका आणि शेंगदाणे. हे बघा झाले भाजी तयार. खूप दिवसानंतर बनवली भाजी. मला खूप इच्छा झालेली आज अळूची भाजी खायची. तर ती वड्यांची बघा पानं होती ना त्याचीच बनवली मी, कारण दुसरी पानं अजून काय तयार नाही झालेत. ह्याची पण छान बनते भाजी. थोडी मिक्स करून टाकलं ना 2 पानं की छान होते. आणि बाहेर पण बघा सगळं माझं झालं आहे साफ करून तुम्हाला दाखवते. सगळं पाणी वगैरे ना असं धुवून काढलं. काय पानं काढताय? कुणाला तेव्हा केळीची पानं काढतात. आणि हा ताडपत्री जरा वर करून ठेवली म्हणजे जरा पाणी गेलं तर खाली तर सुकेल ना. ते सामान आता हलवून बघायला पाहिजे ना, तर परत सामान सगळं खराब व्हायचं. तर हे बघा आपलं आजचं जेवण दुपारचं. छान अशी भाजी आणि शेंगदाणे मी टाकलं, तुम्हाला सांगितलं काय. हे बघा शेंगदाणे पण टाकले, मस्त लागते. आणि भाकरी ही रात्रीची भाकरी आहे पण आवडते मला. चला जेवूया आता. उन्हाची मला इथून किती त्या गल्ल्या गोट्या गल्लीमध्ये गोट्या खेळती उंडा राहत होता. कुठल्या गल्लीमध्ये? आंबेवाडीतल्या गल्लीमध्ये. अजून अजून काय अजून काय अजून काय लगोऱ्या गोट्या आणि काय ते काची घेतात ना तुम्हाला. काची घेऊन त्या खेळतात ते काय खेळतात काय म्हणते बायकांचा खेळ होतो. अजून अजून काय बोलतेस? खरं बोलते का खोटं बोलते त्याचा फक्त उत्तर दे.
तुझी बोलती बंद करायचं ना, हा माझ्याकडे काय म्हणे, रामबाण इलाज आहे, रामबाण इलाज. आता जेवता जेवता एवढी खेचाखेची चाललेली आहे आमच्याकडे, म्हणून मी कॅमेरा चालू केलाय. आता बघा आवाज बंद झाला. कशाबद्दल आवाज बंद झाला? मी आता असंच करते. मी जेव्हा जेव्हा माझ्याकडे आमची मस्करी चालू असते ना, काय बोलते देवाला बोलते काय माहिती कुणाला, आज मला काय पोट भरून दिला म्हणून आभार. मग देवाचे आभार मानवते मी. देवा खूप धन्यवाद. काल पोट भरून त्याच्या वर दिला, त्याचा आभार नाही. मच्छी खाल्लेली ना बरोबर. मग काल नॉनव्हेज खाल्लं म्हणून नाही आभार मानले, आज व्हेज खाल्लं म्हणून देवाला आभार मानलो. मग त्यात काय चुकीचं केलं? पोट फुटे भरून खाल्लेलं. आता काय होत आहे, तिथे बायकोशिवाय पर्याय नाही पडायची उडवायला, मस्ती करायला काय आहे नाही, आनंद व्यतीत करायला कुठे काय आहे नाही. माझं कसं, माझे गेम सगळे बंद झाले. आता मला काय करता येत नाही. तो कॅरम घेऊन या वरनं, किती दिवस झाले पडलाय. पुन्हा कॅरम बोर्ड बाबू जा दोघांना जाऊन घेऊन या कॅरम. जा आज कॅरम बोर्ड आलं. मग कधी तर मुहूर्त आहे? मग उद्या ती परीक्षा संपल्यावर आणणार. हा उद्या काय पण करून घेऊन या, तुम्ही फिरायला होईल. पाऊस आहे पाऊस आहे. वाळवी लागेल ना, मग कळेल तुम्हाला. कॅरम बोर्ड आमच्या वाळवी लागला. का बरं? मास्टर बोर्ड आहे, चांगल्या कॉलेज आहे. कोणी मुलीला गेलं तर त्याला काय चालेल ना, लक्षात ठेव. हां जा. चला मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ आता आजचा मी इथेच संपवते. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आजचा तर जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. पुन्हा आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.